अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। आजचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय त्याविषयी आपण थोडक्यात स्पष्टीकरण पाहणार आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। ग्रामविकास विभागातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा। वेतन त्रुटी निवारण समिती 2024च्या शिफारसी लागू। वेतन श्रेणीतील गोंधळ सुटणार 13 ऑक्टोबर 2025। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबोळीकर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। राज्य शासनाने अखेर ग्रामविकास विभागाच्या खात्यातील कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर निर्माण झालेल्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वेतन त्रुटी निवारण समिती 2024च्या शिफारसी आता ग्रामविकास विभागातील पात्र संवर्गांनाही लागू करण्यात आल्या आहेत। या संदर्भातील महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने शासन निर्णय क्रमांक 2025-138 ई क्रमांक 1277-181 आस्था 13 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केला आहे। पार्श्वभूमी पाहूया। 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार राज्य शासनाने 1 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतन श्रेण्या लागू केल्या होत्या। मात्र ह्या वेतन श्रेणी निश्चितीच्या प्रक्रियेत अनेक संवर्गामध्ये त्रुटी आढळल्या। विशेषतः शिक्षक व ग्रामविकास विभागातील तांत्रिक व प्रशासकीय संवर्गामध्ये या कारणास्तव अनेक शिक्षकांनी मुंबई, औरंगाबाद, नागपूर खंडपीठ रेट याचिका दाखल केल्या होत्या। औरंगाबाद खंडपीठात झालेल्या एकत्रित सुनावणीनंतर शासनाने वेतन त्रुटी निवारण समिती 2024ची स्थापना केली होती। या समितीचा अहवाल राज्य मंत्रिमंडळाने मान्य केला असून वित्त विभागाच्या दिनांक 2 जून 2025च्या निर्णयाने त्यास मान्यता देण्यात आली आहे। आता ग्रामविकास विभागातील ह्या संवर्गांना लागू या शासन निर्णयानुसार पुढील संवर्गांना सुधारित वेतन श्रेणी व समितीच्या शिफारसी लागू करण्यात येत आहे। ग्रामविकास विभागातील संवर्ग: महाराष्ट्र अभियंता सेवा, शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 दर्जोन्नती पद, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक गट विकास अधिकारी गट व आरोग्य पर्यवेक्षक तथा विस्तार अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य निरीक्षक, सहाय्यक परिचारिका, प्रस्ताविका, ANM, आरोग्य सेवक तसेच जिल्हा परिषदेतील लघु लेखक उच्च श्रेणी, लघु लेखक निम्न श्रेणी व विस्तार अधिकारी ह्या संवर्गांनाही सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळणार आहे। शिक्षकासाठी ही मोठा निर्णय। जिल्हा परिषदेत कार्यरत पदवीधर शिक्षक व सहाय्यक शिक्षक यांच्यातील वेतन श्रेणीतील विसंगती दूर करण्याबाबतही शासनाने स्पष्टता दिली आहे। अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलचं जे बटन आहे सबस्क्राईबचं त्याला टच करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। जर पदवीधर शिक्षकांचे 1/1/2016 रोजीचे वेतन सहाय्यक शिक्षकापेक्षा कमी होत असेल किंवा 1/1/2016 नंतर पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्त झालेल्यांचे वेतन आधीच्या पदवीधर शिक्षकापेक्षा जास्त ठरत असेल तर अशा प्रकरणामध्ये समितीच्या शिफारशीनुसार वेतन निश्चिती करण्यात येईल। वित्त विभागाच्या मान्यतेने हा निर्णय वित्त विभागाच्या 6 ऑक्टोबर 2025 रोजीच्या मान्यतेनंतर औपचारिकरित्या प्रसिद्ध करण्यात आला आहे। समितीने दिलेल्या सर्व शिफारसी व अटी ह्या वित्त विभागाच्या मूळ शासन निर्णयातील प्रमाणेच लागू राहतील। हा शासन निर्णय संकेतांक क्रमांक उपलब्ध। शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून संकेतांक क्रमांक आहे 20-25-10-13-14-00-14-58-20 या क्रमांकाने उपलब्ध आहे। निष्कर्ष: या निर्णयामुळे ग्रामविकास विभागातील अभियंते, आरोग्य अधिकारी, विकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदातील शिक्षक वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे। अनेक वर्षांपासून वेतनातील गोंधळ व असमानतेबाबत प्रतीक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे। 13 अक्टूबर 2025 का महत्वपूर्ण शासन निर्णय। वेतन त्रुटि निवारण समिति ग्राम विकास विभाग की जो भी कार्यालय सभी को वेतन श्रेणी लागू हो गई है। ये पूरा शासन निर्णय हमने देखा है। ग्राम विकास विभाग के सभी कर्मचारी जो भी कार्यालय सबको वेतन निवारण समिति वेतन स्तर लागू हो गया है, इसलिए सबको खुशी का माहौल, सबको पेमेंट में बढ़ोतरी होगी। ये पूरा शासन निर्णय अखिल तांबोळीकर क्लासेस के डिस्क्रिप्शन बॉक्स में लिंक है, वहाँ से आप डाउनलोड कर सकते हैं। अभी भी चैनल को नया है तो सब्सक्राइब करो।